मॅडम, क्राईमनामा महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। सर्वप्रथम आपला थोडा परिचय आपण द्यावा। मी मुक्ता किसनराव तारडे, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल, पोलीस अधीक्षक कार्यालय, जीविषा, जालना। आपण पोलीसमध्ये आलात तर त्याच्यामध्ये कोणाची प्रेरणा आहे की इच्छा होती की घरच्यांची इच्छा होती? माझे बाबा पोलीस दलातच आहे आणि ते सेवानिवृत्त आहेत आणि माझ्या घरामध्ये जवळपास 2 बहीण 2 भाऊ पोलीस आहेत आणि ही रक्तातच प्रेरणा होती। बाबांनी जे जे कार्य केले ते मलाही बाबांसारखं व्हावंसं वाटलं। ज्यावेळेस मी जिल्हा परिषद शिक्षिका झाले त्यानंतर थोडं मनात चुकत होतं की नाही, मला पोलीस डिपार्टमेंट निवडायचं होतं। मग त्याच दरम्यान 2004ला पोलीस भरतीची जाहिरात आली। मी सहज उभी राहिले आणि सहज मेरिटला पहिल्या 5 मध्ये भरती झाली। पोलीसमध्ये तुम्ही आलात याचं मूळ कारण आहे की तुमच्या कुटुंबामध्ये पोलीस आहेत त्यामुळे तुम्ही आलात, पण कुटुंबामधून असं कुणाचं प्रेशर होतं की नाही? नाही, असं प्रेशर वगैरे काही नव्हतं। उलट बाबांना त्यांना सगळ्यांनाच वाटत होतं की बाबा तू पोलीस खात्यात राहण्यापेक्षा शिक्षिका वगैरे आहे ते बरं आहे। परंतु मी ज्यावेळेस माझी इच्छा दर्शवली, बाबांना म्हटलं बाबा मलाही पोलीस डिपार्टमेंटला यायचे, तर बाबांनी मला सपोर्ट केला। वास्तविक पाहता माझं 10वीत लग्न झालं होतं आणि 11वीला असताना मुलगा झाला आणि ज्यावेळेस मी 12वी झाली त्यावेळेस जिल्हा परिषदला शिक्षक सेवक म्हणून लागले होते। विदाऊट डीएड चांगल्या बेसवर 2004ला 3ला घेत होते। त्यावेळेस मी जिल्हा परिषद जामखेड येथे शिकवत होते जिल्हा परिषदला। म्हणजे तुमचं नशीब म्हणावं लागेल की लग्नानंतर सुद्धा तुम्हाला सासरच्या लोकांनी सुद्धा सपोर्ट केला। माझे सासरे पण खाकीच होते, म्हणजे माझे सासरे एसटी महामंडळात एसटी कंडक्टर होते आणि दोन्ही सासरे अजून जे लहान सासरे आहेत तेही एसटी महामंडळात कंट्रोलर म्हणून रिटायर आहे। म्हणजे खाकी ही जन्मतःच बघितलेली होती। म्हणजे माहेरी आणि सासरी खाकीचा कुठे ना कुठे संबंध आलेलाच आहे आणि सासरच्या लोकांनी सपोर्ट केल्यामुळे। माझे आजी सासरे फार देव माणूस होते, शेतकरी माणूस होते, परंतु मला प्रत्येक गोष्टीला माझ्या पाठीशी उभे राहिले। माझे वडील आणि माझे आजी सासरे हे माझी प्रेरणा, माझी ताकद होते आणि माझा छोटा भाऊ जो गणेश होता आणि मिस्टर कायमच तू जे करशील ते मी तुझ्या पाठीशी आहे हे होतं, म्हणून मला कधी अडचण नाही आली। पोलीसमध्ये आल्यानंतर काही अडचणी आल्या का कुठे? कारण पोलीस म्हटल्यावर गुंड प्रवृत्तीचे लोक यांच्याशी फेस करणं आहे। काही लोक असे असतात की जे चूक असून सुद्धा मी चांगला हे दाखवण्याचा प्रयत्न करतात, असा अनुभव नोकरी करताना पोलीस डिपार्टमेंटमध्ये नेहमीच येतो। परंतु वरिष्ठ त्या जसे घरात आई बाबा असतात तसे वरिष्ठ पाठीशी असतातच, त्यामुळे कधी जाणवलं नाही की आपण खूप संघर्ष करताना एकटे आहोत। कारण आपण जेव्हा प्रामाणिक कर्तव्य करतो, मला कधीच माझ्या वरिष्ठांच्या पाठबळ कायम मिळालेला आहे। वरिष्ठांकडून कधी असा भेदभाव जाणवला का की बुवा ही स्त्री आहे म्हणून अमुक गुन्हा फेस करणार नाही, इथे पुरुषच गेला पाहिजे? मला असं कधीच जाणवलं नाही, माझ्या बाबतीत तरी नाही जाणवलं की ही महिला आहे। उलट असं झालेलं आहे की मी ज्या ऑफिसला जाईल माझ्या पाठीशी माझे महिला अधिकारी, महिला कर्मचारी, पोलीस पुरुष अधिकारी, पुरुष कर्मचारी, नाही तू करू शकतेस असंच म्हणून पाठीशी उभे राहिले। म्हणजे तुम्ही कुठेतरी मी डॅशिंग आहे हे त्यांना अगोदर दाखवून दिलं होतं असं म्हणण्यापेक्षा मला असं कधी वाटलं नाही मी डॅशिंग, पण मला माझं डिपार्टमेंट माझी फॅमिली नेहमीच म्हणते नाही तू कॅपेबल आहेस, नाही तू करू शकते। कधी असं आलं का, मनात आलं का की आपण जर पोलिसात नसतो आणि गृहिणी असतो तर आपल्या कुटुंबाला पूर्ण वेळ देता आला असता? कधी ही खंत तर नेहमीच राहते, कारण ज्यावेळेस माझ्या कॉलनीत सगळ्याच बायका बाहेर कॉलनीत सोडा इतरही ठिकाणी जेव्हा बायका नटून थटून जातात, सगळे सण साजरे करतात, ज्या वेळेस सण असतात त्यावेळेस मी कधीतरी काही गडबडीत कधी तर कुटुंबाला सणाचं गोडधोड करणंही नाही होत, भाजीपोळी कर आपलं निघ असं होतं। तेव्हा असं वाटतं अरे मी माझ्या लेकरांना सणाचं गोडधोडही नाही करून खाऊ घालू शकत। परंतु माझे मुलं मला कधीच असं जाणवलं नाही आई
ठीक आहे, हे खूप छान आहे, आपण उद्या करूयात. म्हणजे मला त्यांची जाणीव होऊ दिली नाही, घरच्यांनी नाही, मिस्टरांनी पण नाही. तू जा, काहीतरी गडबड असेल तू जा, मी ठेवतो चहा. मिस्टरांनी पण ती मदत केलेली नाही. कारण इतर डिपार्टमेंटमध्ये जॉब करणं हे संध्याकाळी 6ला जवळजवळ ऑफिस बंद होतात, तर अनेक वेळेस 5ला सगळे आपली सुट्टी करून घेतात. पण तुमचं असं नाही आहे, तुम्हाला पोलिसांना 24 तास ड्युटी आहे. काही असेल तर तिथे तुम्हाला हजर होणंच आहे. कर्तव्य म्हणून कधी बघितलं तर थोडी अडचण होते आणि कोंडमाराही होतो, परंतु कर्तव्य म्हणून कधीच नाही. जी समोरची जी सिच्युएशन अधिकारी सांगतात की बाबा आज असं झालंय, आपल्याला हे करायचंय, आपल्याला नाकाबंदी करायची आहे किंवा आपल्याला आंदोलन आहे तिथे जायचे, तर माझा नागरिक कुठे दुखू नये. त्या नागरिकांमध्ये जे मारहाण होते, त्यांना जे निष्पाप लोक आहेत त्यांना त्रास होतो, ते जर बघितलं ना तर घरचं मागे वळूनही बघावं असं वाटत नाही. त्यावेळेस कधी कधी त्या दांड्यांमध्ये कुठल्या प्रोग्राममध्ये जर मुलींना बायकांना जो त्रास होतो घरूनही बाहेरूनही जेव्हा जाणवतो, त्यावेळेस असं नाही वाटत की नाही कडे आपण घर सोडून करतोय. नाही, त्याच्यामध्ये खूप आनंद वाटतो की नाही आपण कोणाच्या तरी मदतीला पोलीस म्हणून आहोत. आणि मी महिला पोलीस म्हणून पहिली महिला आहे की मला जालना जिल्ह्याची महिला DG इन्सिग्निया मिळालेला आहे. अच्छा, अभिनंदन आपलं. थँक्यू. आणि समजा आता नवरात्री सुरू आहे, नवरात्रीमध्ये तुमचा बंदोबस्त असेलच, तर बंदोबस्तामध्ये ज्या मुली दांडिया करतात ते, तर तुम्हाला थोडी खंत वाटते असं तुम्ही म्हणालात. पण अशी कोणती शक्ती तुम्ही नवरात्रीमध्ये मानता की जिच्यामुळे तुम्हाला एक आत्मविश्वास मिळतो? यावर्षी तर मी बंदोबस्तात नाही आहे. माझ्या सर्व्हिसला 23 वर्ष झाले. मी यावर्षी जिल्हा विशेष शाखेला असल्यामुळे माझ्याकडे कॅरेक्टरचा टेबल आहे. यावर्षी तर बंदोबस्ताला नाही गेले, परंतु दरवर्षी जेव्हा जाते तेव्हा मुलींचं जे बायका मुली दांड्या खेळतात त्याच्यामध्ये जेव्हा त्यांना कधी कधी छेडणं, कधीतरी काहीतरी अपप्रकार होतो, त्यावेळेस जेव्हा त्या पोलीस म्हणून आपल्याकडे खूप आवर्जून येतात आणि नाही हे आपले सोल्युशन करू शकतात, जेव्हा वाटतं ना त्यावेळेस खरंच वाटतं की ठीक आहे, हे नटणं थटणं जरी नसेल तर माझा युनिफॉर्म माझ्यासाठी खूप छान आहे. नाही, तुमची ॲक्च्युअल वर्दी अशी आहे की हिच्याकडे कोणी वाईट नजरेने बघू शकत नाही, तर हे तुमच्याकरता निश्चितच अन्य महिलांपेक्षा हे खूप चांगलं आहे. आज तुम्ही वेळ देऊ शकत नाही कुटुंबाला, याची तुम्हाला खंत नाही आहे, कारण तुमच्याकडे वर्दी आहे आणि एक कर्तव्य म्हणून तुम्ही सतत कर्तव्यावर असता. मनामध्ये खूप आनंद झाला तो एखादा दिवस ज्यावेळेस मी माझा छोटा भाऊ पोलीस डिपार्टमेंटला जॉईन झाला, त्यावेळेस तो बोलला की माझी ताई आणि माझे बाबा पोलीसमध्ये होते म्हणून मला इकडे यावंसं वाटलं. तर तेव्हा खरंच सार्थ अभिमान वाटला. आणि सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या गावात मी एकमेव महिला पोलीस होते. मी अंबड तालुका जामखेड गावातली आहे. त्यावेळेस मी ज्यावेळेस भरती झाले त्यावेळेस महिला पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोन पाहिजे तेवढा चांगला नव्हता, परंतु आता माझ्या गावातून 2-4 ज्या महिला होतात, माझा आदर्श घेतात, त्यात मला खूप माझ्या जीवनाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं की माझ्या खाकीचा मी अभिमान ठेवला, मी त्याचं चीज केलं, याचा खूप खूप आनंद होतो. अजून तुम्हाला असं काही बोला असं वाटतं का की आपण ही गोष्ट मीडियाद्वारे लोकांना सांगितली पाहिजे? मी एवढंच सांगेन, मुलींना खूप खंबीर बनवा. मुलगी म्हणून घरात 100% मुलगी म्हणून संस्कार द्या, परंतु ती ज्यावेळेस घराच्या बाहेर पडेल त्यावेळेस ती रणरागिणी असली पाहिजे. तिने आपले संरक्षण स्वतः केलं पाहिजे. तिला कुणाच्याही संरक्षणाची कुबड्या घेण्याची गरज पडली नाही पाहिजे. परंतु त्यासोबतच मुलीला घरात संसार मोडू नये. आपली भारतीय संस्कृती स्त्री प्रधान आहे, त्या पद्धतीने तिला संस्कार द्यायलाच पाहिजे. परंतु घराबाहेर जाताना ती एक खंबीर नेतृत्व असलेलीच मुलगी किंवा स्त्री व्हायला पाहिजे, असं मी सांगेन. तर या आपल्यासोबत होत्या मुक्ता तरडे मॅडम, यांनी वेळात वेळ काढून आपल्याला सविस्तर मुलाखत दिलेली आहे. आपले खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सर.